Hello guys, today we are cooking up something truly special recipe. मेथी पराठा प्रेमिक्स घेतले मी इथे आणि त्यात आपण ट्विस्ट करणार आहोत. तर त्यात आपण एक स्टफ फिल करणार आहोत. तर मी इथे एक गाजर घेतलाय. ते छान आपल्याला दोन स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि ग्रेटरवर ग्रेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इथे एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय. त्याची साल काढून घ्यायची आहे आणि तो सुद्धा आपल्याला ग्रेटरवर ग्रेट करून घ्यायचा आहे. तसंच मी इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली, ती सुद्धा यात घातली आहे. एक छोटासा बीटरूटचा तुकडा घेतलाय, तो सुद्धा आपल्याला ग्रेटरवर ग्रेट करून घ्यायचा आहे. मी इथे होममेड पनीर घेतले, फ्रेशली मी आत्ताच बनवलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बाजारातलं पनीरसुद्धा यूज करू शकता, पण ते थोडं हार्ड असतं तर तुम्ही ते ग्रेटरवर ग्रेट करून घ्या. मी इथे फ्लॉवरचे 2 तुकडे घेतले, ते सुद्धा आपल्याला बारीक असे ग्रेट करून घ्यायचे. इथे मी मॅगी क्यूब घेतला आहे. हा तुम्हाला सुपर मार्केट्स किंवा ऑनलाईन बाजारात इझिली अवेलेबल होईल. छान असा मोठा क्यूब येतो, हा मी यूज केला आहे, त्यामुळे एवढासा राहिला आहे. त्यातला मी एक छोटासा तुकडा टाकणार आहे. याने खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर मॅगी क्यूब घातल्यामुळे मीठ मी थोडं घालणार आहे, कारण मॅगी क्यूबमध्ये मीठ असतं. इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, कमी तिखटीची. थोडासा गरम मसाला घेतला आहे, तो सुद्धा मी स्प्रिंकल करून घेणार आहे थोडासाच. आपल्याला पराठा तिखट नाही करायचा आहे. तिखट केल्याने काय होतं, त्याचं जे नॅचरल टेस्ट आहे ती निघून जाते, त्यामुळे जास्त तिखट नाही करायचं. तर इथे मी मेथी पराठा प्रेमिक्स घेतलं आहे आणि पीठ भिजवून घेणार आहे. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ हे भिजवून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालू नका, नाही तर पीठ हे पातळ होतं. असं थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ घातलं यात. त्या लोकांनी पॅकेटच्या मागे रेशो दिला आहे, 1 वाटी पिठाला 1.5 वाटी पाणी, पण हा रेशो चुकीचा आहे. जर तुम्ही एवढं पाणी घातलं तर पीठ पातळ होतं आणि तुम्हाला पराठा लाटता येत नाही. मी हा प्रयोग करून झाले. तर इथे मी थोडंसं तेल घातलं आहे. परत आपल्याला पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे. छान असा टेक्स्चर यायला हवा पिठाला. पीठ चांगलं मळलं तर तुमचा पराठा चांगलाच होतो. तर आता आपण हे आपलं स्टफिंग फिल करून घेणार आहोत. खूप कलरफुल दिसतंय, बीटमुळे त्याला छान असा रंग आलाय. तर हे सगळं सारण मी यात भरणार आहे आणि पराठा लाटून घेणार आहे. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा असा पराठा छान लाटून झालेला आहे. मी इथे पॅन गरम करत ठेवला होता, तर पॅनसुद्धा गरम झालेला आहे. त्यात मी हा पराठा टाकणार आहे. पराठा खूप छान ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला शेकवायचा आहे. कुठेही कच्चा राहता कामा नये. बघा, छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्याला. पराठा आपला चांगला शेकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता मी हा पराठा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्हाला मी ओपन करून दाखवते की आपला पराठा कसा झाला आहे. तर आता मी यावर थोडंसं चीज ग्रेट करून घालणार आहे आणि 2 मिनटं ओव्हनमध्ये ठेवणार आहे. तुम्हाला चीज नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा पराठा छानच लागतो.
मी चीजची खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे मी आज चीज घातले. पण चीजमुळे एक युनिक टेस्ट येते, रिचनेस येतो. बघा पराठा हा उत्तम दिसतोय. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी इथे माझा फेवरेट पेरी पेरी सॉस घेतला आहे विमाचा. तुम्ही चटणी दही कशाबरोबरही सर्व करू शकता, किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा हा पराठा उत्तम लागतो. तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे की पराठा कसा झालेला आहे. If you love this video, make sure to give it a thumbs up and don't forget to subscribe. Bye.